परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे। या चारही विधानसभा मतदारसंघात जवळपास 58 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांचं भविष्य आता मतपेटीमध्ये बंद होताना दिसत आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत आणि मतदानासाठी मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला आहे। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 4 विधानसभा मतदारसंघ येतात। परभणी, गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर। परभणीमध्ये विद्यमान आमदार राहुल पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे आनंद भरोसे यांनी तगडं आव्हान दिलेलं आहे। गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात देखील शिवसेनेचे विशाल कदम आणि वंचितचे सीताराम घनदाट यांनी कडवं आव्हान दिलेलं आहे। त्याचबरोबर पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या विरोधात महायुतीकडून राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, तर त्याचबरोबर अपक्ष सईद खान आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सईद खान आणि अपक्ष बाबाजानी दुरानी यांनी कडवं आव्हान दिलं आहे। जिंतूरमध्ये देखील तिरंगी लढत दिसत आहे आपल्याला। तेथे विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर भाजपच्या यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विजय भांबळे, त्याचबरोबर वंचितचे सुरेश नागरे यांनी कडवं आव्हान दिलेलं आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि या 58 उमेदवारांचं भविष्य जे आहे ते मतपेटीत बंद होत आहे। आज दिवसभर मतदार उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवताना दिसत आहेत। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत।